स्वामी भक्त वीरपुरुषांना त्या मम वंदन हे पहिले. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. आजच्या या व्याख्यानामध्ये मी स्नेहा गायकवाड तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि सर्वप्रथम सर्वांना पहिल्यांदा शिवजयंतीच्या शुभेच्छा देते. आजच्या या कार्यक्रमाचं विशेष म्हणजे एक महिला असताना मी शिवाजी महाराजांचं एकंदरीत महिलांविषयक असणारं धोरण हे काही टप्प्यांमध्ये आणि काही कालखंडानुसार तुमच्यासमोर मांडणी करणार आहे. त्याचबरोबर वास्तवामध्ये जगत असताना नेमकं आपण कशा पद्धतीनं शिवरायांचं धोरण आणि शिवरायांची विचारसरणी आपल्या मावळे जगत असताना अंगीकृत आणतात का नाही, हा एक प्रश्नचिन्ह आणि चर्चेचा विषय आपला असणार आहे. खरं तर जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन राजांनी मानवता आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा शिकवली आणि म्हणून आदिलशहाचा सरदार शहाजी महाराज, शिवाजी महाराजांचा आरमार प्रमुख मदारी मेहतर, अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर, शिवाजीचा वकील काजी हैदर, औरंगजेबाचा सरदार मिर्झा राजे जयसिंग इथं कुठेही जात पात आणि धर्म ही पाहिले नाही. पन्हाळ्याचा शिवा हा न्हावी समाजाचा होता, बहिर्जी नाईक हा रामोशी समाजाचा होता. अनेक अस्पृश्य महारांना त्या काळात महार हा शब्द प्रयोग होता, म्हणून सोनकोळी, भंडारी, मुसलमान या सगळ्यांना मोठमोठ्या पदावर राजांनी नियुक्त केलं होतं. लोकांना मोठं केलं राजाने, मग लोकांनी राजांना मोठं केलं आणि एवढं मोठं कार्य हे सगळ्यांच्या सहकार्याने खऱ्या अर्थानं केलं. तानाजी, येसाजी, बाळजी, नेताजी म्हणून ही सर्वसामान्यांची स्वराज्यामध्ये आपलं प्रतिनिधित्व करतात, म्हणूनच आपल्याला ते जवळचे वाटतात. खरं तर राजे हे तुमच्या आणि आमच्या सगळ्यांसारखे सारखेच होते, पण हे लहानपणी जगत असताना आई आणि वडील हे सुद्धा मुलांवर कोणते संस्कार करतात याच्यावर खूप काही मोठं भविष्यातलं निर्णय किंवा मुलांचे यश हे त्याच्यावर अवलंबून येतं असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. लहान असताना राजे ज्यावेळेस खेळायचे त्यावेळेस खेळत असताना किल्ला बांधायचे आणि मातीची किल्ले बांधल्यानंतर पाण्याची लाट आली की समुद्राच्या किनारी पुन्हा किल्ले तुटायचे. सगळ्यांना प्रश्नचिन्ह पडायचा की आता हे किल्ले पुन्हा पडतात. ती लेकरं सगळी एक उत्सुकतेने प्रश्न एकमेकात विचारून किती वेळा किल्ले बांधायचे आणि किती वेळा तोडायचे असं म्हणत रडायला लागायचे. त्याच्यामध्ये शिवराय सुद्धा होते. राजे रडायला लागले की मग जिजाऊ त्यांच्या जवळ आले आणि एक दिवस विचारलं, अरे दरच वेळेस किल्ला तुटला की तू रडतोस? त्यावेळेस राजांनी उत्तर दिलं की किती वेळा किल्ला बांधायचा. त्यावेळेस राजांचं या निरागस प्रश्नाला बालवयामधल्या काय उत्तर दिलं असेल बघा जिजाऊनी त्यावेळेस सांगितलं की राजे किल्ले बांधताय, किल्ले तुटणार कारण ते मातीचे आहेत, पण 1000 वर्ष दुश्मनांनी आपल्या अनेक आया बहिणींची इज्जत लुटली, अनेक समाजातल्या प्रजेच्या डोळ्यामध्ये अश्रू ठेवले, त्यांना तुम्हाला रडवायचंय, तुम्ही फक्त किल्ला तुटला तर रडताय. राजांना त्या कालखंडामध्ये स्वतःचा किल्ला तुटला तर होणारं दुःख कळलं आणि त्याच वेळेस एक स्वतःची दुःखातनं आलेली भावना आणि समाजातल्या इतर सगळ्या प्रजेचं दुःख त्यांच्या लक्षात आलं की मग इतरांना किती अन्याय केल्यानंतर त्रास होत असेल आणि तिथून राजाने स्वराज्य स्थापनेची एक वेगळी चुणूक बालपणापासूनच त्यांच्यामध्ये रुजवली गेल्याचं आपल्याला लक्षात येतं. शिवरायांचं यशाचं नेमकं गमक काय, त्याच्यामध्ये शिवाजीराव भोसले खूप सुंदर म्हणतात की जे झोपी गेले होते त्यांना जागी केलं, जे जागे केले होतं त्यांना चालायला लावलं, चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचं निशाण दिलं आणि एवढं मोठं सगळं काही शिवरायांनी स्वतः स्वराज्य मावळ्यांच्या सहकार्यानं निर्माण केलं. एक सुंदर उदाहरण सांगते. राजे बालपणी खेळत असताना तुमच्या आणि आमच्यासारखंच त्यांचंही बालपण होतं, पण हे बालपण खेळत असताना त्यांना हे माहिती होतं की मला स्वराज्य निर्माण करायचंय आणि स्वराज्य निर्माण करायचं असेल तर मला सगळ्यात पहिल्यांदा की माझ्या मावळ्यांना, माझ्या मित्रांना एकत्र सवंगड्यांना घेतलं पाहिजे. सवंगड्यांना एकत्र घेऊन राजे नेमकं करायचे काय, तर राजे जंगलात जायचे आणि जंगलात गेल्यानंतर खूप छान पद्धतीनं विट्टी दांडू खेळतो असं लोकांना दाखवायचं, पण मात्र दांडपट्टा आणि तलवारबाजी राजे करायचे. राजे हे करत असताना दुश्मनाला सुद्धा याची जाणीव होऊ नये हे त्यांनी खबरदारी घेतली होती आणि गावकऱ्यांना सुद्धा याच्यातलं काही करू नये, कारण दुश्मनाला जर आधीच कळालं तर दुश्मन आधीच शहाणा होईल आणि आपल्यावर आगेकूच करेल. या निमित्तानं हे सगळं काही काम सुरू झालं होतं. आता एक दिवस अशाच पद्धतीने खेळत खेळत एक गृहस्थ आले आणि राजांना त्यांनी मानाचा मुजरा केला आणि सांगितलं की मला काम हवंय. राजांना काम हवंय हे सांगितल्या क्षणी राजे म्हणाले की मला काम काय आता इथं द्यायचं हे तुम्हाला कळत नाही आणि तुम्ही आज अशा वेळेस आलेला आहात, तर तुम्हाला जेव्हा माझ्याकडे काम असेल तुमच्या योग्यतेचं तेव्हा मी तुम्हाला कळवेन. राजांनी असं म्हणत पाठवायला सुरुवात करत असतानाच ते गृहस्थ मागे वळतात आणि त्यांना म्हणतात, राजे मी जातो, पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मी येत असताना या जंगलामध्ये मला मोरांचे आवाज ऐकायला आले, पण राजे एवढंच जाता जाता सांगतो, या दिवसात मोर वरडत नसत्यात. राजांना क्षणात कळलं की बरोबर आहे, कालखंड, हवामान आणि भौगोलिक अभ्यास या माणसाचा जास्त आहे, कारण कुणीतरी आलं याची निशाणी हे सांगण्यासाठी राजांनी स्वतःच्या सवंगड्यांना जंगलामध्ये पेरलेलं होतं आणि ती जंगलामधली माणसं आवाज करून मोराच्या आवाजात काढला की राजांना समजायचं कोणीतरी आलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं
राजे अलर्ट व्हायचे आणि अलर्ट झाल्यानंतर राजे अगदी सामान्य मुलांसारखे आम्ही बालपणाचेच खेळ खेळतोय असं दाखवायचे. राजांचं हे सगळं हेरणं हे फार महत्वाचं आहे. त्या क्षणी राजाने त्यांना सांगितलं, आलात तेव्हा तुमच्यासाठी माझ्याकडे काम नव्हतं, पण जाताय तेव्हा तुमच्यासाठी माझ्याकडे नक्की काम आहे. मी तुम्हाला हेर खात्याचा प्रमुख करतोय आणि हीच व्यक्ती बहिर्जी नाईक होती. म्हणजे सामान्य माणसं, पण सामान्य माणसातलं असामान्यत्व राजाने हेरलं. आता हे राजे समजून घेत असताना अष्टप्रधान मंडळ असू दे किंवा इतर कोणत्याही कर्तबगारीमध्ये त्यांनी कर्तबगारी हा निकष लावला. संरक्षण क्षेत्र असू दे किंवा कर पद्धत असू दे, कुठेही जातपात धर्म याच्यापेक्षा सामान्यांना त्यांनी महत्त्व दिलं. पण आता ज्यावेळेस आपण महिलांविषयक धोरण राजांचं समजावून घेऊ शकतो किंवा पाहतो, त्यावेळेस आपल्याला काही कालखंडानुसार मांडणी करावी लागते. म्हणजे 18वं शतक हे महाराष्ट्राच्या इतिहासात पेशवाईचं शतक म्हणून आपण ओळखतो. 16वं शतक याच्यामध्ये मराठेशाहीचा उदय झाला आणि शिवशाहीचा सुद्धा उदय झाला. मराठेशाही आणि शिवशाही खूप उच्च टोकावर याच कालखंडामध्ये पोहोचली. पण त्याचबरोबर काही असे प्रसंग आले आणि त्याचबरोबर मराठेशाहीचा आणि शिवशाहीचा अंत देखील या कालखंडात झाला. त्यानंतर येतं 16वं शतक. आता 16वं शतक, 17वं शतक आणि 18वं शतक याची पाळंमुळं मला खूप महत्वाची वाटतात. म्हणजे 17वं शतक हे शिवशाहीचं आहे, म्हणून 17वं शतक सुद्धा समजून घेत असताना 17व्या शतकाच्या आधीच असणारं 16वं शतक महत्वाचं आहे. आणि हे 16वं शतक अभ्यासल्यानंतर त्याची आपल्याला पाळेमुळं ही 17व्या शतकात दिसतात. 17व्या शतकात शिवशाही आणि मराठेशाही या सगळ्यांचा अभ्यास करत असताना त्याच्या विस्तारलेल्या फांद्या 18व्या शतकात म्हणजे पेशवाईच्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून या तिन्ही कालखंडांचा एक काही ठराविक मुद्द्यांच्या आधारे आपण अभ्यास करूया. मी काही रेफरन्स सुद्धा बोलता बोलता तुम्हाला पुस्तकांची नक्की जिथे मला गरजेची वाटतात ती तुम्हाला देईन. मध्ययुगीन कालखंडात हिंदू किंवा इस्लाम अशा दोन्ही राज्यात स्त्रीला समान दर्जा देण्याची वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक पद्धत कुठेच नव्हती, हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे मातृसत्ताक असणारी संस्कृती ही कधी पुरुष सत्ताक व्यवस्था झाली हे आपल्याला या दरम्यान कधीच कळलं नाही. त्यामुळे कुटुंब संस्था ही पुरुषप्रधान होत गेली व पुरुषांना कुटुंबात महत्वाचं मानलं गेलं. कुटुंबातील स्त्रियांचं स्थान हे केवळ मग घरकाम करणं, चूलमूळ सांभाळणं आणि शेतीकामामध्ये मदत करणं एवढंच राहिलं. पेशवाईमध्ये पुढे जास्त अशा सासूच्या जाचाला कंटाळून आत्महत्या झाल्याच्या घटना पाहायला मिळतात. शिवकाळामध्ये सासूच्या जाचाला कंटाळून आत्महत्या झाल्याची उदाहरणं फार नाही आहेत असंच म्हणायला हरकत नाही. याचा ज्युडिशियल सिस्टीम ऑफ द मराठाज डॉक्टर V.T. गुणे पान क्रमांक 60 याच्यावर मला रेफरन्स याच्या मिळालेला आहे. आता बालविवाह ही प्रथा ही त्या कालखंडामध्ये होती आणि मुलीचं वय हे 8 वर्ष लग्नासाठी हे मानलं गेलेलं आहे. विषमविवाह पद्धत त्या कालखंडामध्ये होती. विषमविवाह म्हणजे वर आणि वधू यांच्या वयामध्ये प्रचंड अंतर होतं. आता अर्थात आहे, वर आणि वधू यांच्या वयात जर अंतर जास्त असेल तर लवकर विधवापण येणार आणि विधवापण आलं तर सतीचा प्रश्न हा तर आपल्याला न सुटलेला तिढा त्या कालखंडामध्ये होता आणि म्हणून सतीचे प्रश्न सुद्धा या कालखंडामध्ये होते. मुलगी त्या कालखंडामध्ये विकत घेतली जायची आणि विकत घेऊन तिच्याशी विवाह करण्याची सुद्धा प्रथा आपल्याला इथं पाहायला मिळते. आता विकत घेणं म्हणजे काय होतं तर शिवकाळापेक्षा पेशवे काळामध्ये अशा धक्कादायक घटना जास्त घडल्या असाव्यात असा अंदाज आहे. कारण पेशवे दप्तरात एका तांबोळ्याची तक्रार आहे आणि त्या तांबोळीच्या तक्रारामध्ये एक उल्लेख असा आहे की 200 रुपयास आपली मुलगी विकली होती, पण विवाहानंतर तो पैसा देत नव्हता. म्हणजे तो व्यक्ती म्हणजे कोण तर सासरा. मुलगी केली, लग्न केलं, पण लग्नानंतर सासऱ्यानं जावयाला 200 रुपये दिले नाही म्हणून यांनी लेखी तक्रार केल्याचं आपल्याला पेशवे दप्तरामध्ये पाहायला मिळालं. आता अशा पद्धतीनं जी काही लग्न झालेली आहे जबरदस्ती किंवा एक व्यवहार म्हणून याला असुर विवाह म्हटलं गेलेला आहे. याचा संदर्भ मराठ्यांचा इतिहास प्राध्यापक T.K. बिरादार या सरांच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या काळात बहुपत्नीत्वाची पद्धत ही सुद्धा होती. म्हणजे अप्रत्यक्षरित्या स्त्रियांना त्यामुळे पतिसुखापासून एकतर लांब जायचं किंवा ते मुकायच्या त्या मानानं. आणि बहुपत्नीत्व असल्यामुळं एकंदरीत स्त्रीची ही स्वतःचा स्वाभिमान जपणं किंवा स्वतःचं अस्तित्व जपणं अशी काही विचारसरणी या काळामध्ये डेव्हलप झालेली नव्हती. हे इथं सांगावंसं विशेष वाटतं. आता या पद्धतीमध्ये अप्रत्यक्ष मान्यता बहुपत्नीत्वाला दिल्याचंही लोकांनी दिसतं. म्हणजे समाज बहुपत्नीत्व किंवा पुरुषांना अनेक लग्न करणं हे इथे ऍक्सेप्ट करत होता हेही लक्षात येतं. समाजातील विधवांची स्थिती अर्थात विषमविवाहामुळे मी आत्ताच म्हणाले तसं अंगावर काटा आणण्यासारखी होती. केशवपण केलं जायचं. अनेक चित्रपट, अनेक सिरियल्स आणि अनेक पुस्तकांमध्ये याचं खूप छान पद्धतीनं विधवांचं जगणं आणि परिस्थिती याच्यावर भाष्य केलेलं आहे. आता हे सगळं करत असताना काही अंधश्रद्धा आणि श्रद्धा या सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे बघा, राजांचा स्वतःचा मुलगा ज्यावेळेस पालथा जन्माला आला असं त्यांना सांगितलं आलं, त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं की माझा मुलगा पालथा जन्माला आला म्हणून तो अपशकुनी नाही. हजारो वर्ष दुश्मनांनी जो काही अन्याय केलाय त्या दुश्मनाला पालथं पाडण्यासाठी माझा मुलगा पालथा जन्माला आला. अशा पद्धतीनं लोकांची अंधश्रद्धा त्यांनी मिटवण्याचं काम अगदी सहज 1-2 वाक्यामध्ये बोलता बोलता सुद्धा करण्याचं काम राजांनी केलंय.
मात्र या ठिकाणी स्त्रियांच्या बाबत असणारी परिस्थिती, समाजातली सामान्य लोकांची विचारसरणी, याच्यासाठी काही उदाहरणं घ्या अंधश्रद्धेचे. यामध्ये असं लिहिलेलं आहे स्पष्टपणे, स्त्रीनं व्रतस्थ जीवन सक्तीनं जगलंच पाहिजे, उपवास केले पाहिजे, तपास केले पाहिजे, म्हणजे तिच्या मनात वाईट विचार येणार नाही. सदाचाराचा भंग जर तिच्या पतीच्या निधनानंतर तिनं केला तर एक तर पुनर्विवाहाचा तिनं विचार करायचा नाही. बरं, तो पुनर्विवाहाचा विचार केलाच तर तिला वाईट चारित्र्याचं म्हटलं जायचं. जर तिने केशवपणाला नकार दिला आणि म्हटलीच की नाही मी केशवपण करणार नाही असं बंड केलं, तर तिच्या पतीच्या म्हणजे अग्नी द्यायला कुणीही तयार नसायचं आणि पतीचं प्रेत हे तसंच राहायचं. दुसरी गोष्ट, समजा यालाही तिनं विरोध केला आणि ती पुढे गेली आणि तिनं पुनर्विवाहाचा नंतर निर्णय घेतला पतीच्या निधनानंतर, तर तिचा मेलेला नवरा हा स्वर्गात असतो म्हणे जर तिनं केस वगैरे कापले तर, पण तो मेलेला नवरा मग स्वर्गात न नरकात जातो. तो कसा जातो हे नाही, पण ही मात्र गंमत त्यांच्या काळात अंधश्रद्धा म्हणून इतकी मानसिकता लोकांची किती निष्ठुर होती हे लक्षात घ्या. कारण मग स्त्रीला अशी भीती दाखवली किंवा असं मनावर दडपण टाकलं तर स्त्री पुनर्विवाहाचा काय स्वतःचा आयुष्याचाच विचार करणार नाही. दुसरं असं, या सगळ्यांवरही जरी तिने पती गेलेला आहे असं मानलं आणि तरीही पुनर्विवाहाचा विचार केला, तर तिसरी अशी संकल्पना याच्यामध्ये मांडलेली आहे की जर तिनं तरी देखील लग्न केलं आणि आपल्या चारित्र्यहीन असं तिच्याकडे बघितलं जायचं कारण तिनं पुनर्विवाह केला, आणि या सगळ्यांमध्ये जर मेलेला नवरा तर नरकात जातो, पण आता जिवंत असणारे आई आणि बाप म्हणजे तिचं माहेर हे सगळेच्या सगळे डायरेक्ट नरकात जातात, अशी ही समजूत होती. आणि अशा संकल्पना भ्रामक होत्या, पण याला कुठलाही बुड नसताना सुद्धा लोकांनी हे खूप छान पद्धतीनं स्वीकारलं आणि याचा त्रास मात्र सगळ्या स्त्रियांना झाला. या सगळ्या मी उदाहरणं दिली, त्याला प्राध्यापक टी के बिरादार सरांच्या पुस्तकातली ही उदाहरणं दिलेली आहेत. शिवाजी महाराजांनी स्वतः राज्यकारभारामध्ये प्रत्येक निर्णयामध्ये राजमाता जिजाऊंना आणि महाराणी सोयराबाईंना व इतर राण्या म्हणजे येसूबाईंना सुद्धा त्यांचं मत विचारात घेतलेलं आहे. प्रत्येक निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग असलाच पाहिजे असं राजांचं मत होतं. आता मला एक सांगा, जर राजे बोलघेवडे असते किंवा जगाला एक सांगायचं आणि स्वतः मात्र अप्लाय करायचंच नाही असं जर राजे असते तर राजाने स्वतःच्या कुटुंबामध्ये पहिल्यांदा बदल केलेच नसते. म्हणूनच राजांनी या सगळ्या महिलांच्या निर्णयाला महत्त्व दिलंय आणि प्रत्येक गोष्टीत त्यांच्या मतांना केवळ महत्त्व दिलं नाही तर त्यांच्या मतांना तितकंच आदरानं त्यांनी स्वीकारलेलं सुद्धा आहे राज्यकारभारामध्ये. आता यामध्ये समानवादी किंवा समानतावादी विचारधारा आपल्याला दिसते त्या काळात, आणि ही इथूनच सुरू झाली. राजाने स्वतःच्या दरबारामधून स्वतःच्या कुटुंबातून सुरू केल्याचं दिसतं. आता सासू सुन्यांचं आपलं नातं जर आपल्या घरातलं जर वर्तमान काळातलं बघितलं तर आत्ताच्या जनरेशनच्या सासू सुना म्हणजे खूप छान पद्धतीनं टीव्हीच्या सिरियलमध्ये अडकलेल्या मला दिसतात, आणि या टीव्हीच्या सिरियलमधल्या सासू ह्या एकतर सुनांना त्रास देते किंवा सून सासूला त्रास देते, अशा पद्धतीची नाती आपल्यामध्ये रंगवलेली आहेत. आणि पूर्ण मालिका किंवा अशा सिरियल्स बघून मानसिकता आमची अशीच असते की सासू ही कधी आई होऊ शकत नाही आणि सून ही कधी मुलगी होऊ शकत नाही. या सगळ्यांचा मानसिकतेवर आपल्या परिणाम होतो. मात्र जर आपण खरेच राजे मानत असू ना तर राजांच्या कालखंडात जिजाऊंनी त्यांच्या सुनांना आणि नातसुनांना प्रचंड स्वातंत्र्य दिलेलं आहे. कुठली आजी म्हणजे नातसुनांना आणि सुनांना त्या लढायला सुद्धा पाठवत होत्या, त्यांना प्रशिक्षण देत होत्या, त्यांना शिक्षण देत होत्या, आणि याची काही उदाहरणं आपल्याला दिसतात. म्हणून शिवरायांच्या गैरहजेरीमध्ये राजधानीचा सगळा कारभार महिला वर्ग अगदी निर्धास्तपणे व्यवस्थितरित्या पार पडताना दिसतात आपल्याला. एवढंच नाही तर स्वतः लष्करी वेश परिधान करायच्या, घोड्यावर बसायच्या, एका हातात तलवार दुसऱ्या हातात ढाल, आणि लढताना आपल्याला या राजघराण्यातल्या सगळ्या स्त्रिया बऱ्यापैकी दिसलेल्या आहेत. शिवाय कधी कधी खांद्यावर बंदूक असायची आणि दुसऱ्या खांद्यावर बंदुकीच्या गोळ्यांचा पट्टा असं घेऊन घोड्यावरून सुद्धा धावत अगदी दुश्मनाला हरवताना सुद्धा या सगळ्या महिला दिसलेल्या आहेत. हे संदर्भ आपल्याला अनेक ठिकाणी सापडतात, पण आणखीन दोन महत्वाचे संदर्भ मला इथे द्यावेसे वाटतात. एक, संभाजीराजांची पत्नी ही येसूबाई. येसूबाईंना सही शिक्क्याचा म्हणजे मोहर लावण्याचा अधिकार दिला होता. सही शिक्का आणि मोहर लावण्याचा अधिकार हा देणं म्हणजे खूप महत्वाचा आहे आणि खूप मोठा आहे. कसं आहे तर सही शिक्क्याचा अधिकार हा कोणी कोणाला देतं तर ज्यांच्याकडे स्वतःची निर्णय क्षमता असेल, ज्याच्याकडे न्यायदान करण्याची पद्धत असेल आणि ज्याला तटस्थ राहून समाजामध्ये किंवा आपल्या प्रजेचं हित कशात आहे हे ज्या स्त्रीला कळत असेल तिलाच अर्थात दिलं असणार. आता आत्ताच्या कालखंडात समजा काही स्त्रियांनी निर्णय घेतले तरी सुद्धा म्हटलं जातं बाईची अक्कल गुडघ्यात आहे. किती सहज म्हणून जातो बरं आपण. ह्याच्यात शिकलेली नोकरदार स्त्री असू दे किंवा घरातली आमची स्त्री असू दे, सगळ्या आम्ही शून्य अशाच पद्धतीने जर आम्हाला बघितलं जात असेल तर मग येसूबाईंचा जो अधिकार आहे तो पाहिल्यानंतर मोहर लावण्याचा अधिकार त्या कालखंडामध्ये आम्हाला होता, हा किती महत्वाचा अधिकार आहे. जर राजाने निर्णय घेतला आणि मोहर चुकीच्याच निर्णयाला जर लावली असती तर कशा पद्धतीने स्वराज्य टिकलं असतं का हा प्रश्न आहे.
म्हणजे येसूबाईंकडे सगळे गुणकौशल्य होते आणि स्त्री म्हणून त्या कुठेही कमी नव्हत्या, हे इथं महत्वाचं आहे. दुसरं उदाहरण, राजाराम महाराजांची पत्नी जी सगळ्या इतिहासामध्ये अजरामर राहिली, म्हणजेच महाराणी ताराराणी. ताराराणी अत्यंत शूर वीरांगण्या होत्या म्हणून इतिहासात त्या चमकल्या. आता यांचं उदाहरण असं की त्या कालखंडात या सगळ्यांचा आपल्याला स्वतंत्र इतिहास आहे, त्याच्यावर वेगळं बोलता येईल, राण्यांच्या कारभार आणि त्यांच्या पद्धतीवर. पण या सगळ्या माहितीमध्ये आपल्याला एक लक्षात येतं, मोजक्या उदाहरणातून मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की त्या काळातील राजघराण्यातल्या स्त्रिया या कर्तबगार होत्या. पण सामान्य स्त्रीची परिस्थिती काय होती? ही झाली राजघराण्यातल्या स्त्रियांची परिस्थिती आणि त्यांनी स्वतःत केलेले बदल. आणि या सगळ्याला शिवाजी महाराजांचं धोरण महत्वाचं होतं. मात्र राजांनी केवळ राजघराण्यातल्या स्त्रियांना नकळतपणे थोडंफार का होईना पण फ्रीडम, स्वातंत्र्य, वैचारिक या सगळ्या गोष्टीत प्रतिष्ठा ही सामान्य स्त्रीपेक्षा नक्कीच जास्त असणार आहे. पण मग सामान्य स्त्रीचं नेमकं जगणं काय होतं? सामान्य स्त्री आणि ही कर्तबगार स्त्री अशा राजघराण्यातल्या स्त्रियांमध्ये असणारी दरी कमी करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. आता ते कशा पद्धतीनं केलं हे सांगणं फार महत्वाचं मला वाटतं. शिवरायांचा काळ हा सरंजामशाहीचा काळ होता आणि या काळात गोरगरिबांच्या स्त्रीला अब्रूला म्हणजे किंमतच नव्हती. म्हणजे जेणेकरून एखाद्या सर्वसामान्य स्त्रीची इज्जत दुटली आणि आपण तिचा न्याय मागायला गेलो तर ज्यांनी आपल्याला न्याय देणं अपेक्षित आहे तोच व्यक्ती आपल्यावर बलात्कार करायचा, तोच व्यक्ती आपले जे काही प्रश्न असतील किंवा आपले जे विकनेस असतील त्याचा फायदा घ्यायचा. मग न्याय मागायला जाणार कोणाकडे? शिवाय आतापर्यंतच्या कालखंडात सरंजामशाही आल्यामुळे सरदार, वतनदार आणि पाटील, देशमुखदारी ही सगळी आली. ह्या सगळ्यात एक मध्यस्थांचा एक वर्ग तयार झाला. शिवराय ज्यावेळेस प्रत्यक्ष काम करायला आले त्यावेळेस पहिल्यांदा शिवरायांनी ही दरी जी होती ना मध्यस्थांची, जे सावकारशाही आणि या सगळ्यांनी सर्वसामान्यांचं नुकसान केलं होतं, सर्वसामान्यांना वेठीला धरलं होतं, या सगळ्यातनं सुटका केली आणि सामान्य म्हणजे रयतेचा राजा आणि प्रजा ह्यांच्यामध्ये कुठलाही दुवा नसेल आणि डायरेक्ट राजाशी बोलता येईल हे राजाने सुरुवात केली आणि यातनं अनेक फायदे झाले. आता या सगळ्यामध्ये राजे, रजवाडे, रजपुत्र, वतनदार, देशमुखशाही ह्या सगळ्यांनी अनेकांच्या इज्जती लुटल्या. उपभोगण्याची वस्तू म्हणजे बाई. बाई म्हणजे एक चंगळवादी गोष्ट म्हणून पाहिलं गेलं. बाई म्हणजे एक कलावंत जर असेल तर तिच्याकडे उपभोगण्याची वस्तूच म्हणून पाहिलं गेलं. कलेचा आदर न करता बाईकडे एक वस्तू म्हणून पाहिलं गेलं. बाईला माणूस म्हणून कुठेही पाहिलं गेलेलं नाही. आता या सगळ्यांमध्ये म्हणजे मनमुरादपणे सगळ्यांनी स्त्रीला एक लुटण्यासाठी, एक पुरुष आहे आणि त्याला लुटलं तर त्याच्यात वेगळं काय केलं किंवा त्यानं काही केलं असं वाटतही नव्हतं समाजाला की हा सर्रास भाग आहे. त्याच्यामुळे जातीयता किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर सर्वसामान्य जी लोक होती ती याच्यामध्ये प्रचंड भरडली गेलेली आहेत. रांझ्याचा पाटलाचा प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण त्या एका प्रसंगात मला काय सांगायचं आहे की गोरगरीब शेतकऱ्याच्या तरण्या पोरीला भर दिवसा उचलून नेली, तिला उपभोगली. त्यानंतर सगळा गाव हळहळला. पण गावामध्ये ताकद नव्हती की गावानं जनबलात्कार केला त्याला शिक्षा करावी, जनबलात्कार केला त्याच्या विरुद्ध आवाज उठवावा. जर सामान्य लोकांना परिस्थिती कळते, प्रश्न कळतो, पण कशा पद्धतीनं ते सावरायचं हे जर कळत नसेल तर नेमकं काय करायचं हा प्रश्न होता. पण तिची हत्या केली बलात्कारानंतर. आणि हा संदर्भ आपल्याला पुरुषोत्तम खेडेकर, शिवचरित्र या सगळ्यामध्ये तुम्हाला आणि इतर कोणत्याही पुस्तकांमध्ये रांझ्याच्या पाटलाचा किस्सा आपल्याला बऱ्याचदा ऐकण्यात आलेला आहे. मात्र पुढचा गोष्ट आणि पुढची शिक्षा ही फार मला महत्वाची वाटते. रांझ्याच्या पाटल्याला मुसक्या बांधून पुण्याला आणलं आणि त्याला तातडीनं हातपाय तोडण्याची शिक्षा राजाने दिली. म्हणजे एक राजाचं समतावादी धोरण मला ह्याच्यात तुम्हाला सांगायचंय. गरीब रयतेच्या पोरीची जर अब्रू लुटली तर वतनदार असू दे, जहागीरदार असू दे, पाटील असू दे, देशमुख असू दे, कुणी असू दे, घेणं नाही. त्या माणसाला सामान्यतः शिक्षा ही होणारच हे राजाने याच्यातनं दाखवून दिलं. आणि इथून पुढं खऱ्या अर्थानं सगळ्या स्त्रियांच्या मनात शिवरायांच्या बद्दल एक खूप वेगळ्या पद्धतीचा आदर निर्माण झाला. आणि या आदर निर्माण झाल्यानंतर राजांच्या मनात स्त्रियांबद्दल आदर हा होताच, पण स्वतःच्या प्रजेच्या मनात राजांच्या बद्दलचा असणारा आत्मविश्वास की राजे असताना आमच्या कुठल्याही बाईच्या इज्जतीला हात कोणी घालण्याची डेअरिंग करणार नाही, हा आत्मविश्वास खूप छान पद्धतीनं निर्माण झाला आणि राजे हे सर्वसामान्यांचे झाले. शिवरायांच्या या कालखंडाबरोबरच दुसरं एक उदाहरण म्हणजे आता हे झालं रांझ्याच्या पाटलाचं, म्हणजे पाटील, देशमुख ही वतनदारी गेली. पण मग आपल्या सैन्यामधले पण काही लोक अशी होती की राजांच्या बरोबर काम करत असताना राजांच्या बरोबर सुद्धा गद्दारी करत होते. उदाहरणार्थ म्हणून एक उदाहरण देते. 1678ला सकुजी गायकवाड हा सेनापती राजांचा होता आणि बेळवाडीला किल्ला होता. त्या बेळवाडीच्या किल्ल्याला त्यानं वेढा दिला होता. किल्ला मी सहज जिंकतो असं त्याला वाटायचं. याचं कारण मात्र एकच होतं, कारण किल्ल्याच्या किल्लेदारी ह्या एक स्त्री होत्या आणि स्त्री किल्लेदारीला हरवणं किती सहज आहे आणि तिला हरवण्यात काय असं वेगळं, असा पुरुषार्थ आणि एक पुरुषी इगो होता. आणि या पुरुषी अहमच्या याच्या खाली तो लढायला गेला. लढायला गेल्यानंतर पुढच्या ज्या किल्लेदारीण होत्या त्या सावित्रीबाई देसाई होत्या. सावित्रीबाई देसाई यांचं विशेष कौतुक वाटतं की स्त्री ही किल्लेदार महिला आहे, पण तिने 23 दिवस तो किल्ला हरला नाही. 23 दिवस ती किल्ला ज्यावेळेस लढते आणि 23व्या दिवशी ती हारते, त्यानंतर मात्र विजयाच्या उन्मादानं जरी
स्त्री आणि पुरुषाची कितीही ताकद हे केली तर तिची कदाचित त्यावेळेस आपण थोडी कमी पडली, किंवा तिचे युक्तिवाद असेल, तिचं लढाईचं शैली असेल किंवा स्किल असेल, ह्या सगळ्या कौशल्यामध्ये थोडा फार प्रभाव किंवा कमी जास्तपणा झाला असेल आणि तिला अपयश आलं त्या लढाईमध्ये, आणि तिच्या अपयशानंतर जिंकलेल्या सकुजी गायकवाडनं गड सर केला. गड सर केल्यानंतर त्यानं मात्र पहिल्यांदा हे ठरवलं की एक बाई असून या बाईनं मला 27 दिवस जर तरसवलं असेल आणि 27 दिवस एका पुरुषाला चॅलेंज केलं तर हिला मी सोडायचं काय. विजयाच्या उन्मादानं हा सेनापती माजला आणि माजल्यानंतर त्यानं त्या बाईचा बलात्कार केला, तिला उपभोगली. आता यानंतर मात्र म्हणजे 27 दिवसाचा हा सगळा प्रवास संपला आणि जिंकल्यानंतर तो राजांकडे आला. शेवटी बलात्काराचा किस्सा हा राजांना कळला नसेल असंही वाटलं, आणि कळला तरी राजे काय करणार, मी तर त्यांचा सेनापती आहे आणि मी जिंकलोय त्यामुळे माझी कामगिरी महत्वाची असं त्याला वाटलं. मात्र पुढचा किस्सा खूप उदाहरण म्हणून चांगला आहे, कारण राजांनी माझा सेनापती असू दे न कोणी असू दे मला काही घेणं नाही, पण ती दुश्मन जरी असली तरी ती स्त्री होती, ती आपली विरोधक जरी असली तरी ती स्त्री होती, आणि त्या स्त्रीचा विरोधकाच्या सुद्धा आदरच केला पाहिजे. राजाने सकुजी गायकवाडचे डोळे काढायला लावले, जन्मभर तुरुंगात डांबलं आणि विजय होऊन आला म्हणून सेनापतीला न्यायदानात सुद्धा कसूर करेल असा जो त्याचा गैरसमज होता तो क्षणार्धात तोडून टाकला. याचा संदर्भ गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. आता ह्या सगळ्यांमध्ये आपल्या सैन्यातील एका माणसानं शत्रूच्या बायकावर एक बदनजर ठेवली आणि वाईट नजर ठेवली म्हणून सुद्धा राजाने त्याचे डोळे काढले, हा आपल्याला रेफरन्स तिथं पाहायला मिळतो. मला वाटतं सैन्यात कोणत्याच कारणानं प्रवेश स्त्रियांना नसायचा. शत्रूच्या मुलखातून स्त्रियांना कैद करून आणायची त्या कालखंडामध्ये पद्धत होती, पण हे जर करत असेल तर कडक सूचना दिल्या जायच्या. स्त्रीला उपभोगाची किंवा करमणुकीची वस्तू म्हणून बघू नये यासाठी राजाने वारंवार हे कडक आदेश काढले आणि याच्यातनं सांगितलं की ही वृत्ती जर बदलायची असेल तर दुश्मनाची स्त्री असू दे किंवा आपल्या घरातली स्त्री असू दे, कुठलीही स्त्री असली तरी तिला आपण उपभोगण्याची वस्तू म्हणून न बघता माणूस आहे आणि ती स्त्री आहे म्हणून तिचा आदरच केला पाहिजे. तिला बटकीन म्हणून सुद्धा आणण्यासाठी मुभा राजांनी दिली नाहीये. आता स्त्रियांचं धोरण हे जे महिलांविषयक राजांचं आहे ते मांडताना मला काही टप्पे सांगावेसे वाटतात. ते टप्पे 3 टप्प्यात आहे. पहिला टप्पा आहे तो म्हणजे स्त्रियांचं रक्षण करण्याचं, दुसरं आहे जे आता मी तुम्हाला सांगितलं तर त्यांना सन्मानानं वागवण्याचं, आणि तिसरं राजांचं धोरण आहे ते म्हणजे त्यांच्या चरितार्थाची व्यवस्था करण्याचं. म्हणजे केवळ स्त्रीचं जर रक्षण केलं म्हणून स्त्री सबल झाली किंवा म्हणून स्त्रिया खूप छान पद्धतीनं काम करायला लागल्या असं नाही होणार. स्त्रियांना सन्मान दिला म्हणजे त्यांच्यात आत्मविश्वास वाढला, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव आली आणि विषय संपला असंही नाही होणार. पण ह्याच्या पुढे जाऊन स्त्रीला तिच्या चरितार्थाची जर व्यवस्था दिली तर ती आर्थिकदृष्ट्या सुद्धा इतरां सगळ्यांपासून लांब जाऊन स्वतःच्या पायावर उभं राहू शकते. हा एकदा आत्मविश्वास आला तर स्त्री स्वतःची तत्व आणि स्वतःची विचारसरणी घाण ठेवणार नाही आणि कुठल्याही वाईट परिस्थितीसमोर दुश्मन असू दे किंवा समाजातला इतर कुणीही कंटक असू दे त्याच्यासमोर आपलं मन किंवा आपले निर्णय हे गहाण ठेवून ती निर्णय घेणार नाही, हे राजांना माहिती होतं. म्हणून या 3 टप्प्यांमध्येच त्यांनी धोरण खूप छान पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहे. ग्रँड अफचं एक उदाहरण खूप सुंदर आहे बघा. ग्रँड अफ हा मराठ्यांच्या बखरीमध्ये ग्रँड अफचं हे उदाहरण मला सापडलं. ग्रँड अफने शिवाजींनी सुरतेवर हल्ला केल्याचं सांगितलं. त्याच्यामध्ये त्यांचं मत बघा की शिवाजींनी सुरतेवर हल्ला केला आणि सुरतेची लूट करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये जी दुश्मनाची माणसं होती ती सगळी राजांना बघून पळायला लागली. एकतर त्यांनी राजांशी लढायला पाहिजे होतं आणि लढायचं असेल तर जिंकण्यासाठी सगळेजण लढतात, शत्रू असू दे किंवा आपण असू दे. पण ही लढाई सुरू झाली आणि लक्षात आलं की जसं जसं आपण हरतोय आणि राजा जिंकणार तर दुश्मनातली लोक जी आहेत ती मात्र बुरखा घालून पळायला लागली. आता बुरख्यामध्ये असणारी ही स्त्री आहे की पुरुष आहे हे कसं कळतं तर ते त्यांच्या शूजवरून, त्यांच्या पायामध्ये वाहना घातलेल्या आहेत किंवा कशा पद्धतीनं त्यांनी रचना केलेली आहे त्याच्यातनं सहज कळतं की ही स्त्री आहे की पुरुष आहे. अशा पद्धतीनं बऱ्याचदा पळायला लागल्यानंतर लक्षात आलं की बुरख्यामध्ये असणारी मी स्त्री नाहीये, तसं समोरचाही स्त्री नाहीये आणि हे सुद्धा पुरुष आहे. हे पुरुषाचं पुरुषाला कळायला लागलं आणि त्यावेळेस ते एकमेकांना विचारायला लागले, अरे क्यू भाग रहे हो, क्यू भाग रहे हो, आप क्यू भाग रहे हो. त्याच्या वेळेस त्याने उत्तर दिलं, अरे वो सूरत पे हल्ला करने के लिए कौन आया है, वो शिवाजी आया है. अरे शिवाजी आया तो वो छोड़ेगा तो नहीं हमें, तो फिर बुरखा पहन के क्यों जा रहे हो. असं प्रश्नाला त्याने उत्तर दिलं, क्योंकि जो आया हुआ शिवाजी है वो खाली औरतों की ही कदर करता है, दुश्मन भी हो तो उसकी औरत हमेशा उसके यहाँ एक आदर से ही रहती है, इसीलिए हमने औरतों की कपडे पहन के हम भाग रहे. मला वाटतं औरतों के कपडे पहन के भाग रहे याच्यातच खूप सुंदर एक ह्याच्यामध्ये उदाहरणातनं आपल्याला भविष्यातले एक आशा दिसते की स्त्रीला इतका आदर आहे की स्त्रीचे कपडे सुद्धा जरी परिधान केले तर पुरुष त्यातनं पळून जातो,
म्हणजे त्या स्त्रीला राजे किती चांगल्या पद्धतीनं सन्मानानं वागवत असतील हे दुश्मनालाही माहिती आहे, की माझी दुश्मनातली जरी बाई त्यांच्या हाताला कुठली सापडली किंवा ती त्यांनी पकडली तरीही ते तिला आदरानेच वागवणार. मला वाटतं इथेच राजांच्या महिलांविषयक धोरणाचा झालेला हा विजय वाटतो. चारित्र्य संपन्नतेचा दृष्टिकोन हा खूप महत्त्वाचा त्यांच्याकडे होता आणि सौंदर्यासंबंधीचा निरोगी शिवरायांच्या धोरणातनं वारंवार आपल्याला पाहायला मिळतो. आता लढाईत लूट करताना कोणत्याही धर्माची स्त्री असू दे, तिथं जात धर्म त्यांनी कधी पाहिलेला नाहीये आणि सक्त ताकीद होती की जनानखाने, कुणबिनी ह्या सगळ्या कलावंतिनी जरी असतील तरीही बरोबर नेण्याचा रिवाज त्या कालखंडामध्ये बऱ्यापैकी होता. पण परमुलख्यातल्या स्त्रियांना बटकिनी बनविण्याचा आणि भ्रष्ट करण्याचा परिपाठ जो होता तो सक्तीचा हुकूम काढून राजाने तो बंद केला आणि बटकिनी, कुणबिनी, कलावंतिनी कुणी बरोबर घेऊ नये. जर कुणास बटकीन बनवता ना दिसलं तर त्याला कडक कारवाई केली जाईल असंही सांगितलं. याला J.N. शिवाजी अँड हिज टाइम्स हे पुस्तक जे आहे जे सरकार J.N. यांनी लिहिलेलं आहे आणि पान क्रमांक 292 आणि 93 वर हा रेफरन्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. आता त्या काळात स्त्रियांना कसंही करून कमीच लेखलं जायचं आणि पाहिलं जायचं. शिवबांच्या महिलाविषयी धोरणाचं वेगळेपण काय तर त्यांनी सर्वसामान्य वेश्या व्यवसायाकडे असणाऱ्या स्त्रियांना सुद्धा समाजामध्ये कशा पद्धतीनं पुन्हा सामावता येईल हे बघितलं. गणिका त्या कालखंडामध्ये होत्या. गणिका म्हणजे काय तर उच्च कुळातल्या रखेल्या किंवा रखेल म्हणजे ठेवलेली बाई असं म्हणून पाहिलं गेलेलं आहे. त्या काळात गायनातून, नृत्यातून त्या मनोरंजन करायच्या. जोगिणी म्हणजे जोगिणी किंवा जोगतिणी म्हणून म्हणलं जायचं, त्यांना मुरळी म्हटलं जायचं. तर ह्या नवसाला सोडल्या जायच्या किंवा पहिला मुलगा किंवा पहिली मुलगी होऊ दे आणि मग माझं पहिलं लेकरू मी देवाला देईन अशा प्रत्येक त्या कालखंडातल्या बायका स्वतःच्या नवस करायच्या. त्या सगळ्या ह्या अशा सोडून द्यायच्या. त्या सगळ्या जोगतिनी किंवा मुरळी म्हणून अशा अनेक ठिकाणी राहताना दिसायच्या. आजही यांचे अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न अनेक पुढच्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्व कालखंड आणि आंबेडकरोत्तर कालखंड याच्यामध्ये कायदेशीररित्या सोडवल्याचं आपल्याला दिसतं. आता कुणबिनी हा एक वरिष्ठ वर्गातील गणिकेचं काम करायच्या आणि याच्यामध्ये सामान्य अधिकारी, जमीनदार आणि देशमुख पाटील, देशपांडे या सगळ्यांनी बाळगलेल्या या दासी असायच्या. आता कुणबिन बाळगणं हे कनिष्ठ आणि ग्रामीण सरदार यांच्या जमीनदाराची एक चैनीची बाब म्हणून बघितली जायची. म्हणजे कुणबिन स्त्रियांच्या खरेदी आणि विक्री करण्याचे उदाहरणं या कालखंडामध्ये पाहिलेले आहेत. आता खरेदी विक्री करणारा सुद्धा एक व्यापारी गट यामध्ये उदयाला आला आणि त्याला होडे असं म्हटलं जायचं. म्हणजे मध्यस्थ जो गट होता त्याला होडे म्हणतात. काही वेळेस कुणबिन दासी किंवा ही बटीक स्त्रियांना अडचणीत सापडलेल्या असतील, म्हणजे ह्यांचे मालक, जमीनदार, वतनदार हे जर अडचणीत सापडलेले असतील तर या सगळ्या त्यांच्या घरातल्या असणाऱ्या त्यांनी बाळगलेल्या स्त्रियांना त्यांनी गहाण ठेवलेलं आहे याची उदाहरणं आपल्याला पेशवाईमध्ये आढळलेली आहेत. आणि सर्वात खालचा जो स्तर म्हणून त्या कालखंडामध्ये ज्याला पाहिला गेलं तर म्हणजे डायरेक्ट त्यांना शब्दप्रयोगाचा वेश्या म्हणून केला आणि सर्वात हीन दर्जा असा हा वेश्येला त्या कालखंडामध्ये दिला. आता सतीप्रथा ही त्या कालखंडामध्ये होती. दक्षिणेत्तर प्रथा ही जास्त रूढ होती आणि या कालखंडामध्ये ब्राह्मण वर्गापासून शूद्र वर्गापर्यंत प्रत्येक स्त्रीला सती ही कंपल्सरी जावंच लागायचं. आता शहाजीराजे मरण पावल्यानंतर जिजाबाईने ज्यावेळेस सती जाण्याचा इच्छा व्यक्त केली आणि जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस शिवाजींनी त्यांना शपथ दिली आणि आपण गेल्यानंतर आमचं कौतुक पाहायला असणार तरी कोण असं म्हणत सती जाणाऱ्या आपल्या आईचं मतपरिवर्तन बालवयातच त्यांनी केल्याचं आपल्याला दिसतं. सभासद बखरीमध्ये हा आपल्याला रेफरन्स मिळतो. आता सगळ्यात महत्त्वाचा आत्ताच्या कालखंडामध्ये जगताना येणारे मालमत्तेचे अधिकार हे फार महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे मालमत्तेचा अधिकार आणि स्त्रियांचे अधिकार हे राजांना त्या कालखंडामध्ये याची व्हॅल्यू होती. आणि विज्ञानेश्वर आणि नीताक्षर याच्यामध्ये ग्रंथामध्ये पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला खरं तर संपूर्ण नवऱ्याचं सगळी इस्टेट किंवा संपूर्ण हक्क मिळाला पाहिजे, मात्र ते उपभोगू शकते असं होतं हे लिहिलेलं आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये काय होतं तर मुलांवर सगळं डिपेंड लाईफ स्त्रिया जगायच्या. त्याच्यामुळे वारस नसलेली विधवा असेल आणि तिची इस्टेट खूप असेल आणि नवऱ्याचं निधन झालं पण वारसच नाही म्हणून ती सरकार जमा तिची पूर्ण संपत्ती केली जायची आणि ती रस्त्यावर यायची. दुसरं, जी खुशी दखल भेट दिली जायची किंवा जे बक्षीस द्यायचं ते राजांनी स्वतंत्रपणे व्यक्तिशः द्यायला सुरुवात केली आणि ती पद्धत नव्यानं रूढ केली. याची कारणं मी सांगते. दीपाबाई म्हणून होत्या. दीपाबाई यांनी ननंद आणि भाऊजाई यांचे वाद चालले होते. त्या भाऊजायांवर एक तोडगा सुचवला. राजांना हे कळलं त्यावेळेस राजांना विशेष वाटलं की दीपाबाई एक स्त्री आहे आणि एका सामान्य स्त्रीनं एक तोडगा खूप छान पद्धतीने न्यायदानामध्ये सोडवला. म्हणून दीपाबाईंना त्यांनी खुश होऊन काही बक्षीस दिलं. चोळी बांगडीसाठी त्यांनी काही गावं दिली. आता ही गावं चोळी बांगडीसाठी दिल्यानंतर आता प्रश्न आला, एका स्त्रीला कधी इस्टेटच नव्हती आपल्या समाजामध्ये आणि एका स्त्रीच्या नावानं एक मालमत्ता जर येत असेल तर ते कसं काय पद्धतीनं ते रण करणार हा मोठा फार प्रश्न होता. म्हणजे गावच्या व्यवस्थेविषयीचा प्रश्न होता, उत्पन्नाविषयीचा प्रश्न होता आणि वारसा हक्काविषयीचा सुद्धा दीपाबाई नंतर आता कोण बघणार हा प्रश्न होता. मग दीपाबाई गेल्यानंतर तिच्या मुलींची मालकी अशी सगळ्यात पहिल्यांदा येणार असं होतं. मात्र
या ठिकाणी शिवबाने सांगितलं, चरितार्ची व्यवस्था करत असताना लेखीरित्या कायदेशीर नोंद केली, कारण दीपाबाईच्या मुलींना जरी दिलं तर मग दीपाबाईच्या मुलींचे नवरे येणार आणि मग जावयांचा प्रश्न हा सुद्धा येणार, म्हणून मुलीच्याच नावानं ही मालमत्ता ट्रान्सफर केली जाईल किंवा हस्तांतरित केली जाईल. हा खूप महत्त्वाचा एक संदेश इथं त्यांनी दिल्याचं दिसतं. यातनं त्यांना न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, मानवी मूल्य राजांमध्ये होते हे आपल्याला लक्षात येतं. आग्र्यावरून सुटल्यानंतर एक उदाहरण खूप सुंदर आहे. दक्षिणेमध्ये येताना शिवाजींनी त्यावेळी लहान असलेल्या संभाजींना मथुरेमध्ये एका कुटुंबात सुरक्षित ठेवलं होतं. आता शिवाजींचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या नात्यातलेच हे गृहस्थ होते. पुढे या कुटुंबामध्ये 2 भाऊ होती आणि ह्या 2 भावांना आता कशा पद्धतीनं वाटणी करायची हा प्रश्न पडला, कारण राजाने काय केलं, 2 भाऊ आणि आई असे वेगळ्यांना कसं काय याच्यातलं वाटे करून द्यायचे हा प्रश्न समाजव्यवस्थेसमोर निर्माण झाला. कारण यांनी संभाजी राजांना त्या काळात मथुरेमध्ये सोडल्यामुळे राजे खुश झाले आणि राजांनी यांना बक्षीस दिलं. आता बक्षिसाची या वाटणी कशी करणार हा प्रश्न पुढे आला. मग त्यावेळेस ही 2 मुलं आपल्या आईला सांभाळतील की नाही हे राजांच्या लक्षात आलं आणि काही प्रश्न निर्माण झाले व्यवस्थेमध्ये. त्यावेळेस शिवरायांनी काही रक्कम दिली, पण राजांनी आता मात्र दीपाबाईच्या ह्याच्यात मुलींच्या याला क्लिअर कट लिहिलेलं दिसतं, पण या वाटणीमध्ये 2 मुलं, या 2 मुलांची वाटणी स्वतंत्र केली आणि तिसरा हिस्सा आईचा केला. इतिहासामध्ये पहिल्यांदा राजांनी स्वतंत्ररित्या नवऱ्याच्या निधनानंतर आईच्या नावानं एक स्वतंत्र हिस्सा असला पाहिजे हे राजांनी इथं दाखवून दिलं. आणि स्त्रीच्या जीवनावर परिणाम करणारे काही घटक म्हणजे आईचा हिस्सा स्वतंत्रपणे तिच्या हाती सोपवला गेला. यातून स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं वागण्याचं, स्वतंत्रपणे त्यांना आर्थिक विनिमयाचं सुद्धा अधिकार त्यांनी दिले आणि व्यक्ती म्हणून क्षमतेबद्दलही स्त्रियांच्या विश्वास बाळगला आणि एक आदर दिला. त्यांच्या कर्तृत्वावरही तितक्याच आदर पद्धतीने शिवबांचं वागणं, धोरण हे लहानशा कृतीतनं दिसतं. शिवकालीन पत्रसंहार खंड 3 क्रमांक 1558 या ठिकाणी हा मला रेफरन्स मिळालेला आहे. आता रामजी देशकुलकर्ण्यांचा एक उदाहरण खूप सुंदर याच्यामध्ये आहे की शासकीय निर्णयामध्ये शिवरायांच्या कालखंडामध्ये स्त्री ही सहभागी आहे. उदाहरणार्थ म्हणून सांगते, रामजी विठ्ठल देशकुलकर्णी यांचा एक मिराशीचा कौलनामा होता आणि या मिराशीच्या कौलनाम्यामध्ये प्रश्न असा होता की साक्ष देण्याची वेळ येते. त्या कालखंडामध्ये जर आपण इतर ठिकाणी जर पाहायला गेलं तर स्त्रीला मान्यताच नव्हती किंवा स्त्रीला एक सन्मानाचं स्थानच नव्हतं. मग स्त्रीची साक्ष जर ती सन्मानाची असेल तरच स्वीकारली जाईल, पण स्त्रीची साक्ष जर स्वीकारायची असेल तर ती तितक्याच ताकदीची, समाजात तिचं काम असलेलीच अपेक्षित असावी, असंच आहे. आता अशामध्ये मिराशीचा कौलनामा हवा होता आणि तो मिळवण्यासाठी तुकाई देशमुखीन हिला आपल्या बाजूनं शब्द टाकण्यास सांगितलं होतं. बघा, रामजी विठ्ठल देशकुलकर्णी यांनी त्यानुसार कौलनाम्यामध्ये असे नमूद केलं आहे की तुकाई देशमुखीन हिने माझ्या वतीने विनंती केल्यावरून ही मिरासी तुला देण्यात येत आहे. संदर्भ शिवकालीन पत्रसंहार खंड क्रमांक 1 पान क्रमांक 15. याच्यामध्ये तुम्हाला हे उदाहरण मिळेल. तुकाई देशमुखीन ही त्या भागातील सामाजिकदृष्ट्या नक्कीच प्रतिष्ठित आहे, वजनदार व्यक्तिमत्व असणारी स्त्री असावी, कारण तिच्या शब्दाखातर, तिच्या शब्दावर विसंबून होऊन जमिनीचा मालकी कागदपत्र हा देशकुलकर्ण्यांना देण्यात आला. म्हणजे त्या स्त्री म्हणून किती ताकदीच्या त्या कालखंडामध्ये होत्या हे लक्षात येतं. आणि स्त्री एखाद्या ठिकाणी साक्षीदार म्हणून बोलवण्यात येत असेल तेव्हा ती देखील सामाजिक तोलामोलाची, प्रतिष्ठेची, म्हणजेच स्त्रियांना पुरुषा इतकंच न्यायदानामध्ये सुद्धा इथं तोलामोलाचं स्थान दिलं. मला वाटतं या ठिकाणी शिवरायांचं महिलांविषयक धोरण किती समानतावादी होतं हे तुम्हाला लक्षात येईल. आता राजा बहिर्जी हा याचं उदाहरण कारभार करताना फार महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा आत्ताच्या जनरेशनमध्ये आम्ही आमच्या आईला किंवा वडिलांना एक किंवा बहीण भावंडांमध्ये सुद्धा हल्ली खूप वयामध्ये अंतर असतं आणि प्रत्येक पिढीला आमच्या असं वाटायला लागतं की मी म्हणजे फार वेगळी आहे किंवा वेगळा आहे आणि मग आमची मागची पिढी आम्हाला जे सांगते ते आम्हाला कळत नाही किंवा ते ऐकून घेण्याची आमची मानसिकता नसते आणि म्हणून त्यांचे अनुभव जे असतात ते आम्हाला सांगतात. त्यावेळेस आम्ही अगदी सहज म्हणतो, तुला काय कळतंय किंवा आई तुला काय आमच्या काळातलं हे कळणार आहे. हल्लीची पिढी ही वेगळी झालेली आहे. नक्कीच सुशिक्षित आपण शिकत जातो त्यावेळेस काळानुसार आपण मागच्या जनरेशनपेक्षा 10 पावलं पुढे आहोत. मात्र आपण मागच्या पिढीला आपल्याबरोबर सामावून न घेता त्यांना कमी लेखतो किंवा दुष्ण देतो. ह्यासाठी हे उदाहरण फार महत्त्वाचं आहे. एक स्त्री म्हणून राजा बहिर्जी याला मोगल बादशहाकडून सुलतानपूर परगण्याचं वतन मागत होता. राजा बहिर्जीच्या आईनं राजाच्या वतीनं बादशहाला काही वचन दिलं आणि राजा त्या सर्व मान्य करेल असंही सांगितलं. कारण जेव्हा राजा दुसरीकडे लढाईला गेला त्याच वेळेस बादशहाकडून आमंत्रण आलं की तह करायला या आणि तुम्हाला जो परगणा हवाय तो मी देतो. पण आता राजा तर घरात, आपला बहिर्जी तर नाहीये, मग करायचं काय? तर स्वतः त्यांची आई गेली आणि तिला जितकं कळतंय तितक्या पद्धतीनं तिनं तो तह केला. यानंतर राजा मान्य करेल असंही तिनं सांगितलं. यानंतर बहिर्जीची आई मुल्हेरला परत आली व तिने बहिर्जीला आपण सर्व बादशहाजवळ काय काय कबूल केलेल्या अटीविषयी सांगितलं. राजाने सारं मान्य करत कारभारविषयक निर्णयामध्ये आक्षेप घेतला नाही. याचा अर्थ निवाडे
वादी प्रतिवादी पक्ष म्हणून सुद्धा स्त्रियांची साक्ष ही प्रमाणभूत मांडलेली आपल्याला इथं लक्षात येतं. सामाजिक अस्थिरता असली तरीही शिवबांनी समाजाकडून व शासनाकडून स्त्रियांच्या गुणांची कायम कदर केलेली आहे आणि स्त्रियांना स्वतः व्यक्ती म्हणून स्त्रिया खूप महत्त्वाची वागणूक दिली. हे आत्ता माणूसपणाची वागणूक कितीतरी उदाहरणं आपल्याला लक्षात येईल. या ठिकाणी जर माझ्या आईनं दिलेला शब्द, जर बहिर्जीने असं म्हटलं असतं की माझ्या आईला काही कळत नाही तो शब्द मी का मानावा, कदाचित तिने दिलेला शब्द हा तोट्याचा सुद्धा असू शकतो की राजाला, पण तरी सुद्धा काही का असेना माझ्या आईने दिलेला शब्द आहे त्याच्यावरच मी कायम असेल, हे ज्यावेळेस तो घेतो निर्णय, या अर्थी मुलांचा सुद्धा आपल्या आईच्या निर्णय क्षमतेवर किती विश्वास होता कारभारामध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. अ कॉम्प्रिहेन्सिव्ह हिस्ट्री ऑफ द मराठा एम्पायर या ग्रंथात तुम्हाला हे सगळे अनेक गोष्टी वाचायला मिळतील. स्त्रीला समजून घेणारे शिवबा घडले ते जिजाऊंच्या संस्कारामुळे हे किंकेड व पारेसनीस यांनी लिहिलेल्या या पुस्तकामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी पाहायला मिळेल. शिवरायांनी विरोधक असणाऱ्या स्त्रियांना सुद्धा किती छान पद्धतीनं आपलंसं केलं, किंवा विरोध असेल तर तो तत्वापुरता असेल, विरोध असेल तर तो रणांगणापुरता असेल, पण विरोधक आहे म्हणून त्याला कायम पाण्यात पाहिलं नाही. त्यांच्या महिला सुद्धा विरोधक होत्या, म्हणजे राजांना पुरुष विरोधक होते पण महिला सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीनं विरोध करून त्यांच्या विरुद्ध जाऊन निर्णय आणि लढत होत्या, म्हणजे त्या महिलांचाही किती आदर आहे आणि राजाने त्यांचा विरोध करणं हे सुद्धा स्वीकारलं किती मोठ्या मनानं, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. रायबान देसाई, सावित्रीबाई मल्लम्मा यांनी शिवबांना कधी कधी विरोध केला, तर अशा स्त्रियांना सुद्धा आवश्यक तो त्यांनी मान दिला, परंतु त्यांची गय सुद्धा कधी कधी केली नाही, पण रणांगणामध्ये. वतनाच्या वारसदार असू दे, रक्षणकर्ते असू दे, म्हणून स्त्रियांना पुरुषाच्या सारख्याच वागवल्या गेल्या आणि असंच आपल्याला इथं सगळ्यामध्ये दिसतं. राजांचं हे सगळं स्त्रीवादी धोरण ज्यावेळेस आपण या 3 टप्प्यांमध्ये आता अभ्यासलं, त्यावेळेस वर्तमान कालखंडातले काही प्रश्न मला फार तुमच्यासमोर मांडावेसे वाटतात. पहिला प्रश्न म्हणजे आत्ताच्या कालखंडातही वेश्या व्यवसायाचा असणारा प्रश्न हा आपल्याकडे आहे. म्हणजे आंबेडकर पूर्व कालखंडामध्ये त्याच्यावर केलेलं काम जर आपण पाहायला गेलं तर ते आपल्याला वाचल्यानंतर लक्षात येईल की जोगतिणींचा प्रश्न सुद्धा पूर्वी होता, आजही आहे. मुरळ्यांचा प्रश्न असेल, देवदासींचा प्रश्न असेल. मग हे सगळे प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राज्याने इतके कष्ट घेतले, पण ते प्रश्न का अनुत्तरित राहत आहेत. आणि त्यामध्ये एक युवक म्हणून जर आपण जय जिजाऊ, जय शिवराय म्हणत असू, जय भीम म्हणत असू, तर आपण कुठल्या पद्धतीने महाराजांचे विचार आपल्यामध्ये अंगीकृत आणून अशा गावकुसाबाहेरच्या सगळ्या महिलांना कशा पद्धतीनं आपल्यामध्ये समावून घेतोय समाजामध्ये. बरं, म्हणजे माझी गरीब माऊली, उत्तम कांबळेंचीच कविता आहे. माझी गरीब माऊली, तिचा फाटका संसार, कड आल्या डोईवर आम्हा साऱ्यांचाच भार, स्वतः राहून उपाशी आम्हा कच्च्या बिच्च्यानं पोचती, अशी गरीब माऊली प्रत्येकाची आहे. मग तिला जात धर्म पंथ नाही, पण ती एक स्त्री आहे, ती एक मादी आहे आणि ती त्या पद्धतीनं आपल्या लेकरांना अतिशय आत्मविश्वासानं कष्टानं उभं करते आणि वाढवते. मग अशा स्त्रियांकडे बघताना आपला दृष्टिकोन नाही का बदलला पाहिजे. म्हणजे एक उदाहरण देते, नारायण सुर्वे यांच्या पुस्तकातलं वेश्या व्यवसायातलं खूप सुंदर आहे की ती वेश्या नेहरू गेलेले असतात आणि नेहरू गेल्यानंतर तिच्याकडे आलेलं गिराईक तिला प्रश्न विचारत अगदी दिवा बंद करायला लागतं. त्यावेळेस क्या हुआ सुंदरे, त्यावेळेस ती उत्तर देते आज लोबण मज्जला. समोरचा पुरुष विचारतो क्यू, तेव्हा ती म्हणते आज नेहरू गे. देशामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीला कळतं पंडित नेहरू गेले म्हणून मी आज वेश्या व्यवसाय करायचा नाही. म्हणजे पोटाची 3.5 इताची जी खळगी भरण्यासाठी जिला स्वतःचा देह विक्री करावी लागते, ती स्त्री जर देशाच्या प्रति अभिमान जर इतकी प्रामाणिक असेल तर तिला मला वाटतं ती वेश्या आहे आणि ती वेगळा व्यवसाय करते म्हणून तिला आपण जे बाहेर टाकलं तसं बघण्यापेक्षा त्या मार्गाला लागल्यात. त्यांच्या हाताला काम कसं देता येईल, आत्ताच्या कोरोना कालखंडानंतरचे अनेक प्रश्न असेल, अनेक चांगल्या स्त्रिया असतील, त्यांची होणारे समाजातले हाल हे मात्र आता आपण थांबवायचं असेल तर मिळून सगळ्यांनी संघटन करून आर्थिकदृष्ट्या सुद्धा स्त्रियांना सबल करण्यासाठी आता काम केलं पाहिजे. दुसरा मुद्दा आहे की एकतर्फी प्रेमातनं होणारे ॲसिड हल्ले हे फार वाढले आणि अनैतिक संबंध आणि नैतिक संबंधातला फरक आणि त्यातली एक धुसर असणारी रेषा ही प्रत्येकानं समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे प्रेम ही गोष्ट प्रत्येकाला आवडणारी आहे तरुणपणामध्ये आणि आत्ताच्या कोरोना कालखंडामध्ये तर अनेक नवरा बायकोंच्या ह्याच्यामध्ये जर सर्वे केला आणि त्याचा अभ्यास केला तर लक्षात येतं की कोरोना कालखंडात लांब राहिल्यामुळे आणि त्यांच्यामध्ये तणाव निर्माण झाल्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढलेलं आहे असं आमची न्यायव्यवस्था सांगते सर्वेमध्ये. पण मला इथं सांगायचं असं आहे की घटस्फोटाचं आणि कुटुंब व्यवस्थेचं प्रमाण आणि त्यातलं कलह हा भाग वेगळा आहे, पण याचबरोबर जर तू माझी नाही तर तू कोणाचीच नाही असं म्हणत तिच्यावर ॲसिड हल्ले हिंगणघाटसारखा किस्सा असू देत किंवा इतर ठिकाणी अगदी जिवंत बाईला मारलं जातं, तर आम्ही खरंच आमच्या महापुरुषांचे विचार आमच्यामध्ये रुजवले का, हा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे आम्हा स्त्रियांना कुठल्याही चळवळीमध्ये काम करत असताना, कुठल्याही विचारसरणीचा स्टँड घेत असताना असे अनेक प्रश्न ज्यावेळेस उद्भवायला लागतात त्यावेळेस खरंच आपण स्त्री आहोत म्हणून प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक जाती धर्मामध्ये असणाऱ्या प्रत्येक स्त्रीनं
तिच्या स्त्रीत्वाची किंमत का मोजावी आणि ती मोजलीच पाहिजे का, हा प्रश्न मी सर्व बघणाऱ्या माझ्या बहीण भावंडांना विचारते की यासाठी स्त्री सुद्धा कारणीभूत असते आणि पुरुष सुद्धा कारणीभूत असतो. त्यामुळे प्रत्येक स्त्री आणि पुरुषानं अशा सगळ्या लेकरांना जर सावरलं तर समाजाचं खरंच सांगा दोन जर चाकं असतील स्त्री आणि पुरुष ही समानतेची आहे. मग ती शिवरायांनी सांगितली, फुल्यांनी सांगितली, शाहूने सांगितली, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली, ती जर आपण सगळ्यांना जर महापुरुष म्हणून बहुजन म्हणून जर आपण खऱ्या अर्थानं आपलं स्वतःचं मत मांडत असू तर आपण ह्या सगळ्यामध्ये विचार केला पाहिजे असं नाही का वाटत. प्रत्येक स्त्रीला प्रेमामध्ये होकाराचा अधिकार आहे, प्रत्येक स्त्रीला नकारण्याचा अधिकार आहे आणि पुरुषानं तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा अधिकार मात्र नाही. हे सुद्धा पुरुषी युगो आड न येता स्वीकारलं पाहिजे. तरच ऍसिड हल्ले हे कुठेतरी थांबतील. म्हणजे दुसऱ्याचं झालं नाही म्हणून जिवंत असणाऱ्या चेहऱ्यावर ज्यावेळेस ऍसिड टाकलं जातं त्यावेळेस ती मरेपर्यंत तिचं स्वतःचं रूप सौंदर्य केवळ मी कोणाला तरी आवडले म्हणून ती ज्या वेळेस स्वतःचं सगळं अस्तित्वच नष्ट करते आणि समाजाशी संघर्ष करते त्यावेळेस मला मात्र समाज व्यवस्थेतल्या या क्रूर प्रथांवर प्रश्न निर्माण होतो. कारण ऍसिड टाकणारा सुद्धा एक पुरुषाचा हात असतो आणि त्याला मदत करणारी सुद्धा एक दुसरी कुठली तरी स्त्री असू शकते आणि अनेक पुरुष असू शकतात. मात्र जी सहन करते तिला सुद्धा नंतर समाजामध्ये मानाचं स्थान करण्यासाठी विवाह करून तिच्याबरोबर संसार करणारे देखील अनेक काही पुरुष मी इथं पाहिलेले आहेत. म्हणजे असे देखील पुरुष आहेत. त्याच्यामुळे पुरुष सगळेच वाईट आहेत असंही म्हणता येत नाही. पण ज्यांच्या मनात असे विचार येतात त्यांना आपण वेगवेगळ्या माध्यमातून चांगल्या मार्गावर कसं आणता येईल याच्यासाठी आता प्रयत्न करणं हे फार महत्त्वाचं मला वाटतं. यानंतर विधवांची परिस्थिती ही फार महत्त्वाची वाटते. संक्रांत आत्ताच येऊन गेली कोरोना कालखंडातली. मला संक्रांतीबद्दल फार महत्त्वाचं असं निरीक्षणातनं माझ्या जाणवलं की संक्रांत असू दे, लग्न समारंभ कोरोना कालखंडामध्ये खूप झाले. या सगळ्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. याच्याकडे कोणी बघतंय की नाही हा प्रश्न इथून मला तुम्हाला विचारावासा वाटतो. कोरोना कालखंडामध्ये कमी पैशामध्ये लग्न झाले म्हणून अनेक लहान म्हणजे मुलींची मानसिकता नसताना सुद्धा जबरदस्ती लग्न झालेली आहेत, अशी घटना आहेत. नंतर लग्नामध्ये सोनं महाग होतं किंवा दागदागिने घातले नाही नंतर देता येईल असं आई वडिलांनी ठरवलं. म्हणजे इथं तांबोळ्याची तक्रार मी पाहिली की 200 रुपयाला मुलगी दिली. आत्ताच्या मी अशा अनेक माझ्या महिलांचे मला मुलींचे फोन येताना ज्यावेळेस दिसतात त्यावेळेस त्यांना न्याय देताना किंवा त्यांच्या बाजूने लढताना मला प्रश्न असा पडतो की त्या मुलींच्या ठिकाणी असं आहे की कोरोना कालखंडात लग्न झालं, आई वडील म्हणाले नंतर, पण आता कोरोना कालखंडात त्यांची आर्थिक परिस्थिती आणखीन ढासळली आहे. मात्र सासरी मला ताई जाच करतोय आणि मी आता काय करू, मला संसार तर हवा आणि माहेरी पण जायचं नाही, पण माहेर सासर कसं बॅलन्स करायचं असं ज्यावेळेस मुलींचे प्रश्न यायला लागले त्यावेळेस मुलींची मानसिकता किती निगेटिव्ह होत असेल कोरोना कालखंडात हे घरातच लॉकडाऊनमध्ये सुद्धा मुली असल्यानंतर हे सगळ्या आईबापांनी आणि सगळ्या लेकींनी आपल्या प्रत्येक मुलीला प्रत्येक जावयाला मानसिकदृष्ट्या सुद्धा स्टेबल ठेवत असताना वैचारिक देवाणघेवाण हे कायम फोनवर किंवा चर्चेतनं ही राहिली पाहिजे याच्याकडे लक्ष द्या. विधवांचं मी आता म्हटलं की कुठल्याही सण समारंभामध्ये विधवांना सहभागी केलं जात नाहीये. मला याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करावा असं वाटतो की सावित्रीबाई फुलेंनी त्या कालखंडामध्ये पहिल्यांदा म्हणजे सर्वधर्मीय हळदी कुंकू समारंभ केला. याचं उदाहरण आपल्या इतिहासामध्ये आहे. मात्र हळदी कुंकवा करत असताना प्रत्येक स्त्री ही एकतर विवाहित असली पाहिजे आणि त्यात तिचा नवरा असला पाहिजे. नवरा मरतो याच्यामध्ये त्या स्त्रीचा काहीच दोष नसतो. मात्र सवाष्ण पण करत असताना किंवा लग्नातले कुठलेही समारंभ करत असताना मग अपशकुन म्हणून विधवा स्त्रीला बाजूला काढलं जातं. याच्यावर मात्र प्रत्येक स्त्रीनं आणि प्रत्येक पुरुषानं विचार करावा. कारण आज आपण आपल्या समारंभात किंवा हळदी कुंकवामध्ये दुसऱ्याला ज्यावेळेस बाजूला काढतो त्यावेळेस कधी त्या ठिकाणी आपली स्वतःची पोटची मुलगी असते, कधी आई असते, तर कधी स्वतःची पत्नी सुद्धा असू शकते. त्यावेळेस त्यांचे प्रश्न आणि त्यांची मानसिकता याच्यावर नक्की विचार केला पाहिजे असं मला वाटतं. या सगळ्या वर्तमानातल्या परिस्थितीमध्ये वास्तव म्हणजे शिवजयंती साजरा करण्याचं तिथीनुसार करा किंवा तारखेनुसार करा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न म्हणून समाज व्यवस्थेमध्ये जरी सोडला तरी दोन गोष्टीची जी भीती वाटते त्या दिवशी ही एक स्त्री म्हणून मी सांगते. दिवसभर त्यावेळेस किती जरी व्याख्यानं असली तरी आम्ही बाहेर जात असताना एक गोष्ट पाहत असतो की सगळीकडे मोठमोठ्या गाड्यांवर झेंडे लावलेले असतात आणि त्या झेंड्यांवर आरोळ्या देत असतात. मला त्या आरोळींचा आणि त्यांच्या बोलण्याचा प्रचंड त्या मावळ्यांचा आदर आहे. पण राजेंचा झेंडा पाहिला ना तर राजामध्ये आणि त्या स्त्रीमध्ये कुठल्याही समस्या असेल सांगताना ना कुठल्या मध्यस्थाची गरज नव्हती आणि तो स्वराज्याचा झेंडा बघितला ना भगवा तर एक आदर निर्माण व्हायचा. मात्र आता तो झेंडा बघितला तर कधी कुठली गाडी मला ठोकेल आणि कधी कुठली मुलं मला शिट्ट्या वाजवतील म्हणून ती स्त्री झेंडा बघून येणाऱ्या मिरवणुकीला बघून जर रस्ता बदलत असेल तर ते अपयश हे आपलं आहे, मावळ्यांचं आहे. कारण मग आपण राजांचे खरे मावळे आहोत हे म्हणायची आपली लायकी नाहीये. कारण तो झेंडा बघून मिरवणूक चालली, आदरानं आम्ही तिथून जायला पाहिजे. स्त्रियांनी आम्हालाही तिथं सहभागी होता आलं पाहिजे. कारण आम्ही राजांच्या त्या झेंड्याच्या खाली भगव्याच्या खाली सुरक्षित आहोत असं प्रत्येक स्त्रीला वाटलं असेल स्वराज्य निर्माण केल्यानंतर. मग आता मात्र आम्हाला असं का वाटतं की मुलं आम्हाला छेडतील, आता मला का वाटतं की अशी मुलं शिट्ट्या वाजवतील, आता असं का वाटतं की ह्यांच्या ज्या गाड्यांचे मोठमोठे आवाज आहेत त्यांचे सायलेन्सर त्यांना आहेत का नाही प्रश्न पडतो. तर ते कदाचित कट मारत असताना एखाद्या स्त्रीला
उडवून जातील. बरं, अशा अनेक ठिकाणी सोसायट्यांचे प्रश्न असे आहेत की जिथे जिथे जयंत्या साजऱ्या केल्या जातात तिथे तिथे मोठमोठ्या आवाजात डीजे लावले जातात किंवा मोठमोठ्या ठिकाणी धागडधिंगा केला जातो. म्हणून तिथली लोक काही दिवस जयंतीच्या दिवसानं घर किंवा नातेवाईकांकडे घर ते बंद करून जातात आणि राहण्याची वेळ येते. मला वाटतं राजे असताना कुठल्याही गडावरून कुठलंही कुटुंब असं स्थलांतरित झालं नाही. मग आत्ताच्या कालखंडात राजे नसताना आपण राजांच्या नावावर कुठंतरी त्यांचा गैरफायदा घेत चुकीचा वागतो का? हा प्रश्न फार भान ठेवून स्वतःचं आत्मनिरीक्षण करण्याचं आहे आणि हे आत्मनिरीक्षण तुम्ही सगळेजण कराल अशी मला अपेक्षा आहे. वेगवेगळ्या पुस्तकांचे मी रेफरन्स दिले, त्याच्यामध्ये नक्कीच आपण वाचलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. आणि अवांतर वाचनातनंच वेगवेगळ्या जाती धर्मातनं नुसती जात हा घटक काढून प्रत्येक महापुरुषाला जातीच्या चौकटीत न काढलं पाहिजे. कारण कुठलेही महापुरुष ज्यावेळेस आपण आपलेच म्हणतो ना त्यावेळेस इतर जाती धर्मातले मग हे त्यांचेच आहेत ना, मग त्यांनीच वाचले पाहिजे, त्यांनीच अभ्यासले पाहिजे असं करतो. आणि त्याच्यातनं मग शेजारचं कोणी आपल्याकडे एक माणूस येणारा असेल तर आपल्या तिखट बोलण्यातनं तो माणूस आपल्यापासून तुटला जातो. आणि मग खऱ्या अर्थानं आपली वैचारिक देवाणघेवाण न होता कुठेतरी आपणच आपल्या विचारसरणीला आपणच आपल्या महापुरुषांना एका मर्यादेमध्ये ठेवतो. म्हणजे महापुरुषांना मर्यादेत महापुरुषांनी नाही ठेवलेलं, महापुरुषांनी खूप चांगलं काम केलेलं आहे, विचारवंतांनी चांगलं काम केलेलं आहे, मात्र त्यांच्या अनुयायांनी मात्र त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं एका चौकटीत बंदिस्त करण्याचं काम अनुयायांनी केलेलं आहे. म्हणजे येणाऱ्या कालखंडात अनुयायांचं काम हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे काम महत्त्वाचं असताना एक शेवटचं उदाहरण अनुयायांचं खूप सुंदर आहे. म्हणजे हे अनुयायींचं उदाहरण देत असताना एका माकडाचं उदाहरण मी देईन. एका खूप छान दुकानामध्ये गुळाची ढेप असते आणि ती गुळाची ढेप सगळीकडे विकायला ठेवलेली असते. गुळाची ढेप सगळं गाव घेत असतं आणि नकळत एक दिवस माकडांना कळतं की या ठिकाणी गुळाच्या ढेपा आहेत आणि या गुळाच्या ढेपातली कटली तरी एक गुळाची ढेप मी खाईन असं म्हणत एक माकड येतं. एका माकड खात असताना दुसऱ्याला कळतं, तिसऱ्याला कळतं, असं करत सगळी माकडं येतात आणि गुळाची ढेप खायला लागतात. ही गुळाची ढेप खायला लागल्यानंतर प्रश्न पडतो की आता खाल्लेली गुळाची ढेप विकायची कशी? दुकानदाराचा प्रश्न बरोबर आहे आणि गावकऱ्यांचा प्रश्न आहे की माकडानं जे काही खाल्लेलं असेल ते उष्ट आम्ही काही केल्या घेणार नाही. दुकानदार प्रश्नचिन्हात पडतो आणि अशातच दुकानदार चिडतो आणि एक काठी घेतो आणि ठरवतो माकड आलं की उद्या मारायचं. दुकानदाराने एक काठी घेतली आणि दुकानदार मारायला लागला. दुकानदारानं मारायला लागल्यानंतर लक्षात घ्या दुकानदार किती माकडांना मारणार? दुकानदार मारत असताना दुकानदाराची एक काठी एका माकडाला मारत असताना दुसरीकडून दुसरे लोंढे येतात आणि ते त्यांचं खायचं काम करतात. दुकानदाराची काठी ही कमी पडते. दुसऱ्या दिवशी दुकानदार युक्ती करतो आणि ठरवतो आता एका काठीने काही माकडांना झोडता आलं नाहीये, आता आपण अनेक काठ्या घेऊया आणि अनेक काठ्यांनी सगळ्यांना मिळून आपण मारण्याचा प्रयत्न करूया, कधी इकडून कधी तिकडून. दुकानदार काठ्या घेतो आणि त्या काठ्या त्या दुकानामध्ये ठेवतो. दुसऱ्या दिवशी एक माकड येतं, दुसरं माकड येतं, सगळी माकड येतात. दुकानदार काठ्या घेतो आणि काठ्याला मारायला लागतो. शेवटी मारून मारून ते माकडांची संख्या इतकी जास्त असते की दुकानदार वैतागतो, काठ्या टाकून देतो आणि टाकताना मात्र एका माकडाच्या अंगावर टाकतो. दुसरं माकड त्याला लागलं म्हणून ती काठी घेतं आणि घेतल्यानंतर मला लागली, मला गुळ खायचा आहे अशा आविर्भावामध्ये ती काठी सुद्धा फेकून देतं. पण त्यानं ती काठी फेकलेली दुसऱ्या माकडाला लागते आणि त्या माकडाच्या मनात येतं ह्या माकडानं मला गुळ खाताना डिस्टर्ब केलं आणि मला काठी घातली. ते काठी घेतो आणि त्या माकडाला मारायला लागतो. असं करत करत त्या ठेवलेल्या काठ्या सगळे माकडच घेतात आणि माकडच माकडाला मारायला लागतात. आणि अशा पद्धतीनं माकडांचा प्रश्नच दुकानदाराचा संपतो आणि दुकानदाराच्या लक्षात येतं की मी मारत होतो तर प्रॉब्लेम होता, पण जर यांनीच यांना मारलं तर काहीच प्रश्न नाही. त्यामुळं आपण कोणाचे अनुयायी आहोत आणि आपण कशा पद्धतीनं काम करतो हे मात्र बाबांनो सगळ्यांनी, दादा ताई सगळ्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. जेणेकरून शिवरायांचं महिलांविषयक धोरण असेल, शाहूंचं महिलांविषयक धोरण असेल, महात्मा फुल्यांचं महिलांविषयक आणि बाबासाहेब आंबेडकरांचं महिलाविषयक धोरण, ही जी सांगड आहे ना ही कुठंतरी जपायची असेल तर आता आपण कुठंतरी आपला विचार केला पाहिजे. म्हणून सूर्यकांत गरुडांची खूप छान कविता आहे बघा. जसा जो तो असतो सूर्य, जो राखतो स्वतः सकट निवडुंगाची सुद्धा निगा आणि स्वतःच्या पानांवरचं दव वापरतो निरंतर अहिताच्या प्रेरणेसाठी. ते अहित कोणाचं होता कामा नये आपल्या ज्ञानानं आणि आपल्या अज्ञानानं. याचं सगळ्यांनं आत्मपरीक्षण करा आणि भानावर राहा. जाताना उत्तम कांबळेंची जातीवरची आधारित शेवटची कविता सांगते. माझ्या ओल्या डोळ्यांसमोर जात जातीवर हल्ला करताना दिसते, धर्म धर्मावर हल्ला करताना दिसतो, तेव्हा मी खुला करतो डोळ्यातला माणूस मार्ग, जिथं जखमांवर पापण्या घालतात वारा आणि डोळा देतो माझा माणुसकीसाठी पहारा, असा आशावाद व्यक्त करते. आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल मी बहुजन संघटक या पेजचं आभार मानते. आणि या पेजचा विशेष आहे की याच्या आधी मी माता रमाई म्हणजे मी रमाई बोलते हा एकपात्री प्रयोग केला होता. त्याला आज जवळजवळ 64,000 लोकांनी ते पाहिलेलं आहे आणि घराघरापर्यंत रमाई पोचली या पेजच्या माध्यमातून. आणि त्यानंतर आज मी व्याख्यानाच्या रूपातनं तुमच्यासमोर आले. मला वाटतं ही संधी सगळ्या वैचारिक विचारवंतांना आणि अभ्यासू माणसांना या पेजने निर्माण करून दिली. त्याबद्दल या पेजचंही कौतुक करते. आणि पुन्हा एकदा शिवजयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि राजांना विनम्र मानाचा मुजरा करते. आणि अशाच पद्धतीनं केवळ राजे
आणि सगळे महापुरुष हे फोटोपुरते, जयंतीपुरते, पुण्यतिथीपुरते नाही, तर ते रोजच्या आमच्या आचरणात कसे येतील याच्यावर आम्ही सगळेजण प्रयत्न करू, असा तुमच्या आणि आमच्या वतीनं एक संकल्प करते आणि इथंच थांबते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. धन्यवाद.